वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. आज आपण चाललो आहोत कुलदेवीच्या दर्शनाला. ते देव तोरणा म्हणून आता आम्ही इथं पोहोचलोय. हा डोंगर सोडून वरती जायचंय. आता बघू कसा प्रवास होतोय. आणि आमच्यासोबत आज फर्स्ट टाइम मोठे बाबा आहेत आपल्या ब्लॉगमध्ये. सो इथे असं काहीसं तळ आहे आणि आम्ही अजून वर चाललो आहोत. ती नानी, दादा, मम्मी, आत्या आणि मोठ्या बाबा आहेत मागे माझ्या. आणि माझ्या हातात एवढं मोठं प्लॅस्टिकचं गगुड आहे. ते वरती न्यायचं आणि परत खाली पण घेऊन यायची जबाबदारी आहे. बघू आता. सो आता आमच्या चढायचा पहिला टप्पा चालू होतोय. आणि ते भात वगैरे खूप आहेत. रस्ताही खूप डेंजरस आहे. सो बघू कसं पोचतोय ते. सो इथे अशा काहीशा पायऱ्या आहेत. दम लागलाय मला खूपच. इथे खूपच डेंजरस रस्ता आहे आणि पायही सरकतोय. खूप गवत असल्यामुळे फक्त 5 मिनिटं झालं चढलोय तरी पण खूप दम लागले मला. पप्पा तुम्हाला पण? थांब आपण पप्पांचा रिव्ह्यू घेऊ. कसं वाटते 5 मिनिटं चढून? नाही, खूपच दम लागलाय. आणि टप्पा पार केलाय. आता सेकंड टप्प्याला सुरुवात झाली आणि माझ्याकडे काही नाही आहे. सगळ्यांकडे वज आहे. आता तिसरा टप्पा चालू झालाय आणि दादानी घेतलाय ब्रेक. दम लागलाय खरं खूपच. मी चालतीये कशी काय सांगू. आणि मागे एवढे जण आहेत. तो असा काहीसा व्ह्यू येते. मी थांबली आहे. अजून आमचा प्रवास चालूच आहे. अजून तिसरा टप्पा संपला नाही आहे. पुढे ते झाड आहे ना तिथे संपेन. सो मग तिथून पुढून चौथा टप्पा चालू होईल. खूप घाम दम लागला मला. किती घाम आलाय बघा. खूपच लांब आहे हो हे. असं झालंय घरी बसले असते ते परवडलं असतं. पण जाऊ दे. ब्रेक घेतला. इथे आती आणि मी थांबली आहे. आणि मोठाही आत्ताशी खाली आहे. दमलेत. मोठा बा कसं वाटलं एवढ्या वर चढून तुम्हाला? ना तुला? माझ्या भावाला कधीच काहीच बोलायचं नसतं ब्लॉगमध्ये. तुम्हाला? आई तुला? मी दमून गेली. आणि आत्या आणि मोठ्या तिथे खालीच बसलेत. मी वरती आली निघून. वाव व्ह्यू बघायला. थांबून आत्ता शिकवर आल्यात आणि यांच्यासाठी आम्हाला थांबावं लागलं होतं. सो आता परत आम्ही चालू झालो. आई पप्पा पुढे चाललेत, आई इथे, आणि आम्ही चाललोच आता. तुम्हाला माझा लुक दाखवते. इतका घाम आलाय ना. असं काहीसं चढायचंय. मला कळत असेल की आम्ही किती उंचावर आहोत. अक्षरशः आपण त्या तळ्यापासून वरती आलो चालत. आणि इथे बघा तिकडे हे पवन चक्क आहेत ना, तसंच इकडे वरती साईडला डोंगरावर चढते त्या साईडला तिथेच मंदिर आहे. कसं वाटलं तुला वर चढून एवढ्यावर? तिला पार नको नको झालंय. अक्षरशः मलाही नको नको झालंय. पण आता आलोय तर वर जावंच लागेल. आता जावंच लागेल आपल्याला. आता देवाखात्याने आले. कळलंय की वरती चढायला अजून एक टेप, म्हणजे जेवढं आपण चढलं ना तेवढंच अजून चढायचं आहे. सो पूर्णपणे घाम निघणार आहे. आणि हे मला हसतायत काय की मी ब्लॉगिंग करते. सो जाऊ द्या. नीट वर चढायचं. खूपच दम लागलाय मला. सो अजूनही एवढं वर चढून आलोय. अजून पण बोलतात की खूप वर आहे म्हणून स्ट्रगल काही संपणार नाही आयुष्यातलं. तहान लागली की इतकं पाणी पिऊ शकता. इतकं क्लीन पाणी येते. सो आताही आम्ही चढतोय. थोडंसंच राहिले म्हणताय. तिथून पुढे वरती माळ आहे. वरती चढून आलोत आणि अजूनही खूप डोंगर चढायचा आहे. मागे दिसतोय. आणि पप्पा सगळ्यांच्या आधी येऊन इथे झोप. त्यांनी तब्बल 3 ते 4 बॉटले पाणी पिले. ते गाव आहे ना तिथून एक्झॅक्ट आम्ही इथपर्यंत आलो. इथून अजून एक टप्पा पार करायचा आहे. आणि त्यानंतर इथे दादा पण बसलाय. अजून छान व्ह्यू आहे इथे खूप. पण व्ह्यूच्या नंतर तुम्ही पार गमत नाही. नुसतं चला 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 म्हणते. जस्ट फक्त 5 मिनिटं बसतं तरी पण चला चला म्हणते. हे अजून खूप लांब चढायचं तरी म्हणते चला चढायचं. मग चढायचं थांबलंय. बऱ्यापैकी सपाटी आली आहे. आणि साईडला झाड आहेत. इकडे झाड आहे. ऊनही कमी लागते. सो आता दम नाही लागत जास्त. खूप वरती आलोत.
अजूनही वर जायचं आहे. तुम्ही पाहू शकता की किती लांब जायचं असतं. आता आम्ही वर पोहोचलोय आणि या ठिकाणी आहे मंदिर. या मंदिरासाठी आम्ही एवढ्या वर चढून आलो. इथे खूप अशा हे काय आहे? पवन चक्क्या. मला माहिती नव्हतं, सॉरी. ह्या पवन चक्क्या बघा. त्याचबरोबर एक सेकंड, किती गर्दी आहे बघा तुम्ही. एवढ्या वर चढून सुद्धा लोक किती मोठ्या प्रमाणात आलेत. त्याचबरोबर या साईडलाही भरपूर जण आहेत आणि इकडे सगळ्यांना घामाघूम झालो अक्षरशः. कसं वाटलं एवढ्या वर चढून येऊन? आणि घाम काय सांगू तुम्हाला अक्षरशः. त्यात आभाळामुळे प्रचंड गरम होतं. ते करून आता पोहोचलोय. आता मंदिरात जाणार आहोत ना. माझी आत्या आणि नानी अजून मागच येत आहेत पुढे. सो बघू. बाय. आता इथे तुम्ही पाहू शकता किती गर्दी. आम्ही जरासं तिथून पुढे आलो आणि या ठिकाणी दुकानं वगैरे लागले. मंदिराचा कळश बघा किती असा छान वाटतोय. सो आता आम्ही ना मंदिरात चाललो. आई दादा वगैरे ते बघा. मंदिरात जाऊन बघतो. मंदिरात जर का कॅमेरा म्हणजे मंदिरात कॅमेरा अलाउडच आहे. आम्ही खूप वेळा असे व्हिडिओज वगैरे काढलेच आहेत. सो दाखवते. आत्ताच आमचं दर्शन पण झालंय. दादानी पण घेतलंय आणि आत्ताच आम्ही भजन वगैरे ऐकून आलोय. आणि इथे मदर सगळे येऊन बसलेत. आता जेवायचं काय विषय बघू. इथे जेवायचंय का खाली जाऊन परत जेवायचं काय माहिती. मग इथे वरती डबे आले तर मे बी इथे जेवू. असं काही नाहीये की कुठे जेवायचं कुठे नाही जेवायचं. माझ्या घरच्यांच्या इच्छेनुसार तुम्हाला मी परत एकदा पवन चक्क्या दाखवते. मे बी आपण आता जाऊ तिथे जवळ आणि तिथे जाऊन बघू की केवढ्या मोठ्या असतात. तुम्हाला जर का व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.